महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आरोप केल्यानंतर विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला आहे। हे विधेयक आणून बेकायदेशीरपणे विजय मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप राऊतांनी केला। तर या विधेयकाला विरोध करून विरोधकांनी महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केल्याचं म्हणत चित्रा वाघ यांनी टीका केली आहे। त्यांचा मूळ उद्देश हा महिलांना आरक्षण वगैरे देण्याचा अधिकार, हक्क, भावना वगैरे अशा काही नव्हता। प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेलं जे काही विधान आहे त्या संदर्भात पहिलं त्यांनी आपलं मत व्यक्त करावं। कालचं विधेयक कुठल्या पक्षाच्या हिताचं नव्हतं तर महिलांच्या हिताचं होतं। आज या देशातल्या 50% करोडो ज्या महिला आहेत, मातृशक्ती आहेत, त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर या लोकांनी केला। नारी शक्ती विधेयक हे 2023 ला मंजूर झालं असताना पुन्हा जे आणलं गेलं आणि दाखवलं आव आणला गेला की महिलांना आम्ही न्याय देऊ इच्छितो, तर तो 2023 ला काय दिला होता। शुक्रवारी महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। बेकायदेशीरपणे विजय मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडनं हे विधेयक आणलं जात होतं असा आरोप संजय राऊतांनी केला। तर राऊतांच्या पक्षातील प्रियंका चतुर्वेदींच्या भूमिकेवर राऊत काय बोलणार असा टोला नरेश म्हस्केंनी लगावलाय। त्यांचा मूळ उद्देश हा महिलांना आरक्षण वगैरे देण्याचा अधिकार, हक्क, भावना वगैरे अशा काही नव्हता। तर 543 जागा वाढवून फक्त 850 करायच्या आणि सत्तेचा अमरपट्टा कायम बांधून सतत विजय प्राप्त करत राहायचं। याशिवाय अमित शहा आणि त्यांच्या लोकांचा कोणताही हेतू नव्हता। बेकायदेशीर पद्धतीनं विजय मिळवायच्या संदर्भातलं हे बिल होतं। प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेलं जे काही विधान आहे त्या संदर्भात पहिलं त्यांनी आपलं मत व्यक्त करावं। आपल्या पक्षाची महिला खासदार, आपल्या पक्षाची तुमच्यापेक्षा सर्वोच्च नेत्या, त्यांच्याकरता तुम्हाला युवराजांनी खडे बोल लगावले, त्यामुळे त्यांचं स्थान पक्षामध्ये काय आहे तुमच्यापेक्षा हे ते सिद्ध झालेलं आहे। त्यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात प्रथम प्रतिक्रिया द्यावी। 12 वर्षात पहिल्यांदाच केंद्र सरकारनं मांडलेलं विधेयक नामंजूर झालंय। महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी 131वी घटना दुरुस्ती विधेयक शुक्रवारी मांडण्यात आलं होतं। संसदीय लोकसभा मतदारसंघांची संख्या पुन्हा निश्चित करण्यासाठी आणलेलं डिलिमिटेशन विधेयकही यामध्ये जोडलं होतं। मात्र सत्ताधाऱ्यांना केवळ 298च मतं मिळाल्यानं त्यांना मोठा धक्का बसलाय। मूर्ख आहेत ते, त्यांना हेच करायचं होतं, ढोंग मिळून ते ढोंगी आणि भोंदू आहेत। भारतीय जनता पक्षानं या देशामध्ये अनेक भोंदू निर्माण केले कारण ते स्वतः भोंदू आहेत। अनेक भोंदू पद्धतीचे विचार आणि विधेयक आणली कारण ते स्वतः भोंदू आहेत। काल इतका मोठा पराभव झाल्यावर त्याने गप्प बसायला पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की आपण लोकांना फसवायला निघालो होतो, आपण महिलांना फसवायला निघालो होतो। भारतीय जनता पार्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहा यांचं नेतृत्व देशहित बघतं। कालचं विधेयक कुठल्या पक्षाच्या हिताचं नव्हतं तर महिलांच्या हिताचं होतं आणि दुर्दैवानं इंडिया आघाडी, उभाटा गट यांनी त्याला विरोध केला आणि महिला विरोधात भूमिका घेतली। जरा आपल्या पक्षात काय चाललंय ते बघा आणि मग भाजपवर टीका करा। लोकसभेत हे विधेयक पडल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांविरोधात संसद परिसरात आंदोलन देखील केलं होतं। विरोधकांनी महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली। तर नारी शक्ती वंदन विधेयक हे 2023 मध्येच मंजूर झालं होतं, त्यामुळे पुन्हा हे विधेयक कशासाठी आणलं असा सवाल सचिन सावंतांनी केलाय। झटका कसला सरकारला बसला मी तुम्हाला सांगते। आज या देशातल्या 50% करोडो ज्या महिला आहेत, मातृशक्ती आहेत, त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर या लोकांनी केला। 27 वर्षाचं भिजत घोंगडं पडलेलं होतं, आज महिला आरक्षण आम्हाला मिळत होतं। म्हणजे महिलांच्या हातातोंडाशी आलेला घास मोदी जे आम्हाला देत होते ते उधळून लावायचा डाव यांनी केला। काल ज्या पद्धतीने तो घाट घातला होता ते देखील संविधानावरती, या निवडणूक ढाच्यावरती, निवडणुकीच्या नकाशावरती आक्रमण होतं आणि हे समोरच आलेलं आहे, उघडी पडलेलं आहे। त्यामुळे नारी शक्ती विधेयक हे 2023 ला मंजूर झालं असताना पुन्हा जे आणलं गेलं आणि दाखवलं आव आणला गेला की महिलांना आम्ही न्याय देऊ इच्छितो, तर तो 2023 ला काय दिला होता।
आणि सगळ्या देश पातळीवरती आता हा प्रश्न आहे जो राहुल गांधीजींनी काल विचारला. याच्या मागे जे खऱ्या अर्थानं कारण आहे ते त्या 16 आकड्यामध्ये आहे. लोकसभेत विधेयक नामंजूर झाल्याच्या नंतर शिंदेंच्या शिवसेनेनं काँग्रेस विरोधात आंदोलन केलं. बाळासाहेब ठाकरे भवनाच्या बाहेर शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली, तर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं. त्याविरोधात आंदोलन करा असं म्हणत पटोलेंनी देखील सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला आहे. त्यांचा विरोध हा महिला आरक्षणालाच होता, कारण याच्या पूर्वी पण मुलायमसिंह यादव आणि त्यांच्या कंपूने टोळीने अनेक वेळेला हे विधेयक आम्ही जसा त्यांचा फोटो फाडला त्याच्यापेक्षाही वाईट म्हणजे लोकसभेमध्ये तुकडे करून सगळ्यांवरती भिरकावलेले होते. त्यांनी आंदोलन काय ते आंदोलनकारीच आहेत, ते सत्तेत राहून आंदोलन करायलाच पाहिजे त्यांनी. आपण 2 इंजिनचं सरकार आहे तुमचं, अजून लोकांच्या घरकुलाचे पैसे मिळाले नाहीत, शेतकऱ्यांच्या धानाचे पैसे तुम्ही देऊ शकले नाही, त्याचं धान घेऊ शकला नाही, शेतकऱ्यांना बर्बाद केलं, त्याच्या विरोधात आंदोलन करा ना. तुमचा मनसुबा त्याच्यामध्ये सक्सेस झाला नाही, मनुवादाचा मनसुबा सक्सेस झाला नाही, म्हणून भाजपचे नेते पकड करत असतील तर बिलकुल लोकांना त्यांनी रस्त्यावर यावं, कारण की लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे, त्यांनी करावा. नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर होण्यासाठी 352 मतांची गरज होती, मात्र तेवढी मतं सत्ताधाऱ्यांना मिळू शकली नाही. विधेयकासाठी एकूण 352 मतांची गरज होती, मात्र विधेयकाच्या बाजूनं 298 मतं पडली, तर विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडल्यानं लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक 54 मतांनी पडलं. महिला आरक्षण विधेयकावरून संसदेत चांगलीच खडाजंगी झाली होती, मात्र हे विधेयक नामंजूर झाल्याच्या नंतर आता आरोप प्रत्यारोपाचा सूर पाहायला मिळतोय. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना महिला विरोधी म्हणत घेरण्याचा प्रयत्न केला, तर बेकायदेशीरपणे विजय मिळवण्यासाठी विधेयक आणण्याचा घाट घातला जातोय असा आरोप विरोधकांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.